महायुती आहे, काम करणारी शिवसेना आहे, हा विश्वास ठेवून हजारो लाखो लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। हातकणंगले विधानसभा मतदारसंघात कोल्हापूरमध्ये आमचे महायुतीचे जास्तीत जास्त आमदार महायुतीचे निवडून आलेत। आपले किती आले टोटल? 10 पैकी 10 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 पैकी 10 महायुतीचे आमदार निवडून आलेत। त्यामुळे खासदार एक निवडून आले आणि त्यामुळे हातकणंगले मतदारसंघ अधिक मजबूत डॉक्टर मिंचेकर यांच्या प्रवेशामुळे होईल। मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। भाई, पुण्यामध्ये दुर्दैवी घटना आहे ती घडलेली आहे, अद्यापही आरोपीला पकडण्यात आलेलं नाहीये, कसं बघता या घटनेकडे? खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे। एक निंदनीय प्रकार या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणीच्या बरोबर घडलेला आहे आणि म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत, अजितदादा लक्ष घालून आहेत। मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो आणि यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सरकारच्या वतीने आम्ही दिलेल्या आहेत आणि आरोपी कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्याला अटक होईल, कारण त्याचे सगळे जे काही लागे बांधे आहेत ते सगळे पोलिसांच्या हाती आलेले आहेत आणि लाडक्या बहिणींना आम्ही एसटीमध्ये जास्तीत जास्त प्रवास करता यावा, त्यांना सोपं व्हावं म्हणून 50% सवलतही दिली। परंतु अशा प्रकारचे नराधम त्यांच्यावर अत्याचार करत असतील तर त्या कुणालाही सोडलं जाणार नाही, त्यांची खैर केली जाणार नाही आणि अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल। अशा प्रकारचं सरकारचं धोरण आणि भूमिका। एसटीचे डेपो आहे त्याची दुरावस्था। एसटी डेपो आज मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी माझी चर्चा झाली आहे। त्यांनाही मी सांगितले ज्या आगारामध्ये अशा बंद पडलेल्या एसट्या आहेत त्यामध्ये असे गैरप्रकार होत आहेत, हे पूर्णपणे बंद झाले पाहिजे आणि या संपूर्ण सर्व डेपो मॅनेजरला अशा प्रकारच्या बंद पडलेल्या गाड्या या तात्काळ त्याचा निकाली काढल्या पाहिजे, लिलावात काढल्या पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत गुन्हेगाराला कुठेही वाव मिळता कामा नये या दृष्टीने परिवहन मंत्र्यांनी सुरक्षा रक्षकांवर काल निलंबनाची कारवाई देखील केलेली आहे। कुणालाही यामध्ये एक्सक्यूज नाही, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही, यामध्ये कठोर कारवाई या ठिकाणी एसटी परिवहनच्या वतीने आणि सरकारच्या माध्यमातून केली जाईल। कारण शेवटी आमच्या लाडक्या बहिणींची योजना जशी आम्ही केली तशाच लाडक्या बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत, हे देखील सरकारची भूमिका आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या नराधमांना कुणी सोडणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। गेल्या काही दिवसापासून शक्ती कायदा येणार असं सांगितलं जातं, गेल्या काही दिवसापासून शक्ती कायदा होईल, त्यामुळे त्याचं राजकीय पार्श्वभूमी असल्याची देखील माहिती समोर येते। कोणी कुठल्याही पक्षाचा असू द्या, कुणाशी संबंधित असू द्या, अशा प्रकारच्या गुन्हेगाराला गय केली जाणार नाही, एवढंच मी आपल्याला सांगतो। कुणाशी संबंध असू द्या, कुणाशी लागेबांधू असू द्या, हा गुन्हेगार आहे आणि लाडक्या बहिणींच्यावर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही। शक्ती कायद्यासंदर्भात पालकमंत्री पदाचाही तिढा लवकरच सुटेल। महायुतीमध्ये सुरुवातीपासून सरकार स्थापन झाल्यापासून तुम्ही अनेक वेळा अनेक प्रश्न उपस्थित केले, पण ते अतिशय समन्वयाने सुटत गेले। त्यामुळे हाही प्रश्न ठाणे महानगरपालिकेमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त ठाणे महानगरपालिकेमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त ठाणे महापालिकेचं आहे एमएचं शिक्षण वाढायला वेतन। नहीं, आज तो पहले मैं डॉक्टर सुजीत मिंचेकर इनका स्वागत करता हूँ शिवसेना में। वो पूर्व विधायक थे, अभी कोल्हापुर में शिवसेना की ताकत बढ़ेगी और उनके साथ कई लोग आए हैं, गजानन पाटिल और कई लोग पदाधिकारी उनके साथ शामिल हुए, उनका मैं स्वागत करता हूं। और पुणे में हुई घटना बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है, निंदनीय है और इसलिए जो उसको मैंने खुद ही पुलिस आयुक्त जी से भी बात की, हमारे मुख्यमंत्री जी उसके ऊपर लगातार ध्यान दे रहे हैं और उन्होंने भी आदेश पुलिस आयुक्त को दिया है। पालक मंत्री अजीत दादा भी इसका फॉलोअप ले रहे हैं और इसमें इसको जल्द से जल्द पकड़ा जाएगा, उसके ऊपर कड़ी कार्रवाई की जाएगी। हमारी लाडली बहनों योजना के लिए 50% एसटी में हमने सहूलियत भी दी और ऐसे
कोई नराधम जो गुनाहगार ऐसे गुनाह करता होगा, तो हमारे लाडली बहनों के ऊपर अत्याचार करता होगा, तो उसको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा। उसके ऊपर कड़ी कार्रवाई की जाएगी, उसको फांसी की सजा मिलनी चाहिए। ऐसे गुनाहगारों को ऐसी भूमिका सरकार की है। भाई ठाणे महानगरपालिकेमध्ये मराठी भाषा दिवस आहे, खत्म हो चुका है। क्या आप क्या? कहते हैं कुंभ मेला में स्नान करने कुंभ। राहुल गांधी, प्रियंका गांधी किंवा उद्धव ठाकरे स्नान करने नहीं है। किस तरह से, क्योंकि अपने आप को हिंदुत्ववादी कहते थे। देखिए, कहना और करना, कतनी कुछ कहनी कुछ और कतनी कुछ, ये ऐसे लोग हैं। तो इसके लिए कुंभ, महाकुंभ जो है, महाकुंभ एक अद्भुत महाकुंभ हुआ है। यहाँ पर 144 साल के बाद ये महाकुंभ हुआ है और वहाँ पर त्रिवेणी संगम है, गंगा यमुना सरस्वती का। वहाँ मनुष्य जन्म में जो भी जाता है उसको जन्म सार्थक हो जाता है, ऐसी भावना सबके मन में। 65 करोड़ से ज्यादा लोग वहाँ गए हैं। उत्तर भारत के उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी का धन्यवाद देना चाहिए, उनका अभिनंदन करना चाहिए, क्योंकि उन्होंने जो नियोजन किया है, बहुत बड़ा नियोजन, अच्छा नियोजन किया है। मैं आदरणीय प्रधानमंत्री जी को भी धन्यवाद दूंगा, उनके मार्गदर्शन में ये बड़ा महाकुंभ जो है, ये अद्भुत महाकुंभ सफल रहा। मैं आदरणीय देश के गृह मंत्री अमित शाह जी को भी धन्यवाद दूंगा, क्योंकि सुरक्षा व्यवस्था जो उन्होंने रखी है वो बहुत ही पुख्ता थी और सुरक्षा पूरी तरह, लाखों करोड़ों लोग गए, उनकी सुरक्षा व्यवस्था भी अच्छी थी। और इसीलिए अभी जो नहीं गए उनको आपने सवाल पूछना चाहिए हिंदुत्व के बारे में। मैं हिंदू हूँ। बाला साहब ठाकरे जी ने गर्व से कहो मैं हिंदू है का नारा दिया था। अभी हिंदू कहने के लिए डरते हैं, हिंदू हृदय सम्राट कहने के लिए डरते हैं, तो कहा गया है इनका हिंदुत्व? आप पूछो उनको। केस मामले में एक जो आरोपी है वो होल्डिंग पे दिखाई दे रहा है। वो जो भी आरोपी हो, उन्हें रेप केस में जो भी अत्याचार जिसने किया है, वो कोई भी हो, किसी का भी आदमी हो, उसको बख्शा नहीं जाएगा। उसको अरेस्ट होगी, उसको कड़ी कार्रवाई होगी। उसको मैं तो कहूंगा कि हमारे लाडली बहनों को, हम लोग ने लाडली बहन योजना किया, एसटी में 50% सहूलत दे दी, लेकिन ऐसे जो गुनाहगार है उनको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा। उनको कड़ी से कड़ी सजा, फांसी तक की सजा देने की सरकार की भूमिका है।